नमस्कार, मी कविता। रायगडचं राजकारण म्हणजे परंपरा, प्रभाव आणि वारसांची अनोखी सांगड। आणि याच रायगडमध्ये आता 4 नव्या चेहऱ्यांची एंट्री मोठ्या चर्चेला कारणीभूत ठरली आहे। 2 लेकी, 2 सुना आणि त्यांच्या मागे उभे संपूर्ण राजकीय घराणे। एका बाजूला पालकमंत्री पदाचा वाद, दुसऱ्या बाजूला शिंदे गट राष्ट्रवादीचा संघर्ष। अशा तापलेल्या वातावरणात नगरपालिका निवडणुका हा खरा पॉवर शो ठरणार हे स्पष्ट आहे। नाईक कुटुंबाचा अलिबागवर दशकानुदशके प्रभाव। आता या घराण्याची तिसरी पिढी अक्षया नाईक राजकीय मैदानात। शेकाप काँग्रेस मनसे आघाडीतून त्या उतरल्या आहेत। त्यांच्या विरोधात शिवसेना भाजपची तनुजा पेरेकर आणि अपक्ष कविता ठाकूर, म्हणजेच त्रिकोणी लढत आणि प्रचंड उत्सुकता। मंगेश दांडेकर यांचे प्रभुत्व परिचितच। महिला राखीव जागेचा फायदा घेत त्यांनी मुलगी आराधना दांडेकर यांना मैदानात उतरवले। सामना शिवसेनेच्या कल्पना पाटील यांच्याशी। मुरुडमध्येही घराण्याची प्रतिष्ठा वर्सेस प्रत्यक्ष कामगिरी अशीच लढत। पेणमध्ये आमदार रवींद्र पाटील यांच्या राजकीय नेटाने यावेळी त्यांची सून प्रीतम पाटील भाजपतर्फे रिंगणात आणि त्यांच्या विरोधात अनुभवी रिया धारकर, म्हणजेच पेणची लढत सासरेबुवांची ताकद वर्सेस धारकर घराण्याची परंपरा अशीच होणार। माजी आमदार सुरेश लाड यांची सून डॉक्टर स्वाती पाटील यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रशासकीय अनुभव प्लस कुटुंबाचा राजकीय वारसा अशी त्यांची ओळख। या 4ही ठिकाणी समान धागा, एकच राजकीय वारसा टिकवायचा की नव्या पिढीने स्वतःची ओळख निर्माण करायची। रायगडकरांची निवड ठरणार परंपरेला मतदान की बदलाला। निवडणूक रिंगण सजला आहे। आता पाहायचंय या 2 लेकी आणि 2 सुना जिल्ह्याचं राजकारण कसं बदलतात। अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।